फायनली लीला रडलेली आहे. रडायचं नाहीये आपल्याला. काय ठरलंय? रडायचं नाही. शेवटचा चहा जो आपण एकत्र पिणार. लेमन टी मी आधी प्यायले होते कधीतरी आणि आता मी या दोघींना जबरदस्ती घेऊन आले की. आवडली? छान आहे. अरे नाईस. सरस्वती अगं लहान आहेस का तू? कपाटात काय करतेस? खाली आहे. बहिणी नको नको, मला खूप भीती वाटत. तुम्ही पण इथे बसून बोलू आपण. सरस्वती खाली. लहान आहे खाली. खाली आहे. बापरे, थोडा प्लॅन तर तुमचा होता ना, तुम्ही सांगा. लक्ष कुठे चाललोय वहिनी आपण? पदर पिदर घेऊन चालू आम्ही हळदी कुंकवाला. थँक्यू सदा. राजा हरिश्चंद्र त्याच्यावर संकट आली असताना वारणावत कुंती अतिशय थकली होती. ती म्हणाली, तहानेने माझे प्राण जातील असं. बेबीचं माझ्यावर प्रेम असेल तर बेबी प्लेट नेऊन टाकेल. बघूया तिचं प्रेम आहे का नाही. खुलासा होणार आहे आता. बेबी प्लीज माझी प्लेट टाकशील का? नाही. गजब बेइज्जती है. खुलासा झालेला आहे. माझा डिब्बा पण नाही दिलास. त्याला 2 मिनिट तुम्हाला दिलाच नाही. तू प्रॉमिस केलं की मला द्यायची गाडी तर नाही दिलास. हे माझा मँगो मिल्क पॉपकॉर्न मला बेबी नाही. पण खुलासा झालाय बेबीचं माझ्यावर खरं प्रेम आहे. मी म्हटल्याप्रमाणे तिने माझी प्लेट नेलेली आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. तर आम्ही सानिकाची ऑडिशन घेतोय. एकदम साधा भोळा चेहरा, साधी भोळी सानिका. आता हे जे काही बोललेत सगळे ती ऍक्च्युली सिच्युएशन नसून हे माझ्याबरोबर खरंच घडतंय आणि होतोय मला त्रास. पण ठीक आहे, आता म्हणजे काही लोकांना नाही वाटत द्यावं असं. आता लोक 75 डेज चॅलेंज वगैरे करतात, त्यांना मोटिवेट करतो शुगर वगैरे खायची नाही असं. म्हणजे आमच्या मनात असं काहीच नाही की आमचं ज्यूस वगैरे सानिका पिईल. फक्त तिचं डाएट मोडू नये म्हणून. पण ठीक आहे, आम्हाला शेअर करायला काहीच म्हणत होतो पी ग बाई पण तिला नको ते ठीक आहे. अजिबात नाही, ती नाही पिणार आहे. तिचं डाएट आहे. लोक तेच काहीतरी सिच्युएशन ना तिला की माझ्या 3 मैत्रिणींनी छान पण त्यांनी मला नाही दिलाय आणि मला रागवायचं नाही. बघ हेच बोलताना दिसतंय तुझे भाव. पण इथे मी सिच्युएशन करते. ऍक्शन. इट्स ओके. कधीतरी नाही खाल्लं तर नाही खाल्लं. आपलं फार काही नाही होतं आणि दुसऱ्यांच्या आनंदात ऍक्टिंग कर. मँगो मिल्कशेक मागवलाय आणि तुला ते देत नाहीये तर तू काय ठीक आहे. पण खायचं होतं मला, पण असं काही हरकत नाहीये. तुम्ही खाल्लत ना. मला तशी काही भूक नव्हती खरं सांगू तर. ठीकच आहे, तुम्ही खा. मला वाटतं साधं गोळ करायचं. पण तुला हवंय आणि तू म्हणालीस की नाही इट्स ओके. जसं मी आता करते तसं. आता सगळ्यांनी मागवलंय तर मग नेक्स्ट टाइम मागवू तेव्हा मला पण मागवायला असं काही नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता तुमच्यासाठी मागवलं तुम्ही मागवा, खा, मजा करा. नंतर माझ्यासाठी मागवालच तर तेव्हा खाईन. काहीच प्रॉब्लेम. शांत बसा रे. तुमच्या उत्साहामुळे काय झालं कळतंय ना तुम्हाला. काय काय नवीन कोणी फालतूगिरी केली की काय करायचं. आणि हे
त्याची ओनर ही आहे ना. माझ्याकडे कॉपीराइट. मत करो, रहने दो, बहुत बुरे लग. मला कळलंय की माझं काहीच खरं नाहीये यार. मी सगळ्यांचं कॉपी करण्यातच गेले. कर काहीतरी स्वतःच काहीतरी बनवतात. अभिनय करते ना स्वतःचा, तेवढा बस नाहीये का. क्या बात है सर. अच्छा चलता हूँ दुआओं में यार. सर तुम्ही खूप मला कन्फ्युज केले. 1 मिनिट थांबा. मी घेणार आहे माझं वाक्य. नाही नाही सर. नो नो नाही तुमच्या बरोबर खूप वाईट घडलं. काही झालं तरी माझ्या मनात यात्रा तुमचं किती प्रेम आहे अंतराईवर. त्यांची सगळं घेऊ शकत असं तुम्ही बोलू शकत नाही. अबे साले तभी गेस्ट आहे. एक कोणतरी MMRDA मधून येणार आहे आणि एक पितांबरीची टीम येणार आहे. ए माझी बॅग कुठे गेली. कुठे गेली माझी बॅग. सनी सर माझी गिफ्टची बॅग कुठे. माझ्याकडे मी तो माझ्याकडे खरं नाही. तुझे 50 रुपये कापलेत बघ. अरे माझ्याकडे ओव्हर ऍक्टिंग. वाह क्या ऍक्टिंग. क्रॉस अरे हे काय. ही पिशवी आहे, बॅग थोडी आहे. हीच ती माझी बॅग. एक सिरीज पाहिजे. सिरीज दुर्गा लक्ष्मी सरस्वतीची वेगळी सिरीज पाहिजे. सरस्वती काय बोलतेस तू. म्हणूनच आज एवढी खुश आहेस कारण तर परत ह्या दोघींबरोबर सीन नाही करायला लागणार. असं ते कधीच नाही म्हणत. माझा विश्वास उलट मला सगळ्यात जास्त सीन त्या दोघींसोबतच करायला आवडतं. काय बोलतेस तू. खोटं छान बोलतेस. कमाल कमाल. हे सुचलं पाहिजे रे. हे सुचत नाही. काय बोलताय. मी तुमच्या मनातलं बोलले म्हणून जरा स्पीचलेस झाला. कमबॅक दे ना. तिला जशी स्क्रीनवर आहे तशी रिअल मध्ये नाहीये. ती वी फॉर वल्लरी वी फॉर विलन. तू असं बोलते. काय बोलतेस. वल्लरी खऱ्या आयुष्यात भांडणं लावते. करेक्ट. आपण आज काय खाणार आहोत. आम्ही बनमस्का खाणार आहोत. हे बघा हे आमचे बन आहेत बरं का. हे बन आहेत आणि मस्का कुठे हा प्रश्न पडला असेल तर जरा झूम कर. कारण का ते थंडी ते एकदम घट्ट होतं. ते लावता येणार नाही ब्रेडला म्हणून आम्ही ते बनवायचं. नुसका हे सगळं आम्हीच करू शकतो. हे ग ये ना. माय गॉड बाजार उठला रे. बाय. मी खायच्या आधीच माझे दात असेच होते. परफेक्टली आंबट आहे. ही बघा आमची सुरी. हिला वाटतंय मी उलटी पकडते पण हे बघताय काही होई नाही. दादा दादा लागलं ना तुला पण आपटली ना. तरी असं उचल मला आता उचलतोय मुकेश दादा मला. आजी लास्ट दे. आजी लास्ट दे. आता कळतंय शो बंद होता. सगळी पॅकिंग सुरू आहे. कपडे ही क्रिएटिव्ह याची सगळं करते. पॅकिंग सगळे कपडे जे नको ते. दुकान बंद करायला. दुकान बंद. मी फक्त बंद करायला आली आहे. आता हे सगळे पोटले जमा झाले आहेत आमचे. आता याची सगळ्यांची झाले की आम्ही सगळं टेम्पोमध्ये पाठवणार आहे. आणि सगळे फॅनपेजेस हेच काढून अरे हे आता
फायनली लीला रडलेली आहे. रडायचं नाहीये आपल्याला. काय ठरलंय? रडायचं नाही. ऍक्शन असं काय आता असं काहीतरी होईल आयुष्य. सो या गाईज, आज आहे आमचा शेवटचा दिवस आणि आम्ही सानिकाच्या घरी गेलो होतो आणि आता आम्ही चाललोय सेटवर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझं असं ठरलं की आज मी सगळ्यांना चावणार. जरा वर लावलं असतं आता. आज मी सगळ्यांनाच चावणार आहे. म्हणजे जे तुला क्रिंज वाटतं ते तू करणार आहेस. हे डोहा जेवणासाठी आउटफिट आहे. हे बेबी शॉवर. गाईज मे बी हा सेटवरचा भूमिजाचा शेवटचा ब्लॉग असू शकतो ज्यात मी तुम्हाला दिसतोय. बाहेरच्या ब्लॉगमध्ये दिसेनच मी, पण सेटवरच्या. सो मी परत सांगतोय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुला माहिती आहे मी फर्स्ट ब्लॉग पासून बोलतोय तुझ्या. होय, आणि प्रत्येक ब्लॉग मध्ये मी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालं का? सगळ्यात क्यूट हा दिसतो. दिसतो सगळ्यात काहीतरी करा. या पुढे बाळाजी पोच जा इथे बघा. सो आता डान्सचा सिक्वेन्स झाला आणि फायनली आता आम्हाला चेंज करायला सांगितलंय. हा जो सरस्वतीचा लुक होता तो आता कायमचा निघून जाणार आहे आणि मला यापुढे परत सरस्वती सारखा नटता येणार नाही आहे. लक्ष्मीला पण आपल्याला चेंज सांगितलं आता, झालं आपलं. तर लक्ष्मीलाही लक्ष्मी पुन्हा परत रेडी होता येणार नाही. आपण सानिकाला भूमिजा मिळाली आणि मला वाटतं मी लक्ष्मी सरूचा जो बॉन्ड आहे तो कंटिन्यू करू सानिका आणि भूमिजाचा. जोडी डिजिटल वरती गेल्या 1 महिन्यात जी काय धुमाकूळ घालतीये तो माझ्याकडे ऍक्च्युली काहीच नाहीये बोलायला, पण जो आधार आम्हाला नवरीमुळे हिटलरला या शोने झी मराठीला दिलाय ते मी शब्दात नाही मांडू शकणार. मला अजूनही आठवते, आम्ही लोकमतच्या इव्हेंटला जात होतो आणि जाताना प्राचीचा मला कॉल आला आणि प्राची मला म्हणाली की शर्मिष्ठा एक हृदयावर हात ठेव. म्हटलं काय ग काय झालं? तर म्हणे नाही ठेव. म्हटलं ठेवला, बोल. तर म्हणे दुसरा शो करशील का? आणि त्यावेळेला मी गाडीत होते, मला उतरताही येईना, चालता येईना, उठून ये पण करता येईना, काही करता येईना, सुद्धा येत होती. कधी करायची? करूया. अरे आता म्हटलं अरे 1 महिना आहे, असं कसं शक्य? काय म्हणाला? नाही पण करूया, तुम्ही करा. 3 महिन्यात शो उभा राहू शकतो ह्याच्यावर माझं बिलीवच नव्हतं.